AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र में आज से ब्रेक द चेन अभियान का आगाज़ हो चुका है। चीफ मिनिस्टर महाराष्ट्र उद्धव ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए साफ तौर पर यह कह दिया कि कल रात 8 बजे से सख्ती लागू हो जाएगी, लेकिन इसे लॉकडाउन का नाम नहीं दिया गया है। कुछ और नहीं बल्कि ये कहा गया कि सख्ती से कुछ नियम लागू कर दिए जाएंगे। कल रात 8 बजे से ब्रेक द चेन अभियान की शुरुआत हो जाएगी। महाराष्ट्र में अगले 15 दिनों तक संचार बंदी रहने वाली है, यानी धारा 144 लागू कर दी गई है। महाराष्ट्र में कल से हर आने जाने वालों पर भी पाबंदी रहने वाली है। ज़रूरी सेवाओं को छोड़कर बाकी जितनी भी सेवाएं हैं वो बंद कर दिए जाएंगे। उद्धव ठाकरे ने साफ तौर पर ये बात कही कि ये जो महामारी है कुदरती आफत से कम नहीं है, और ऐसे में जब यह आफत आती है तो मरकज़ी सरकार रियासती सरकार की जो मदद करती है, इसी तरीके से आज महाराष्ट्र को मदद की सख्त ज़रूरत है। महाराष्ट्र में लॉकडाउन लगाया गया है, लेकिन लॉकडाउन शब्द का इस्तेमाल नहीं किया गया। कल शाम 8 बजे से 15 दिनों तक महाराष्ट्र में सख्त कर्फ्यू लागू रहेगा। लॉकडाउन शब्द का इस्तेमाल इसलिए नहीं किया गया कि लोग ना डरे ना घबराए, लेकिन पिछले साल जैसा सख्ती से लॉकडाउन किया गया था, ठीक उसी तरह का लॉकडाउन अब महाराष्ट्र में होगा। गरीब लोगों के लिए भी कुछ स्कीम का ऐलान किया है, जिसमें चावल, गेहूं और भोजन थाली गरीबों को मुफ्त में मिलेगी। पिछले साल की तरह ठीक इसी तरह का लॉकडाउन फिर से महाराष्ट्र में नाफिज होगा। हुकूमत महाराष्ट्र की जानिब से गरीबों के लिए कुछ और स्कीम का भी ऐलान किया है, जैसा कि हाथ गाड़ी वाले, रिक्शा चलाने वाले और रियासती मजदूर को इनके अकाउंट में 1500 रुपये डाले जाएंगे। इसी तरह बिलावजह घूमने वालों पर भी सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। अब महाराष्ट्र में होटल्स, रेस्टोरेंट, पार्क, गार्डन, सिनेमा हॉल, कपड़े की दुकान, मोबाइल शॉप ये मुकम्मल बंद रहेंगे और सिर्फ मेडिकल, किराना दुकान, तरकारी, अति आवश्यक सेवा ही चालू रहेंगी। बस सर्विस, लोकल रेल सर्विस, ऑटो वगैरह भी चालू रहेंगे, लेकिन इसमें बिलावजह घूमने वालों पर भी सख्त कानूनी कार्रवाई करने की बात चीफ मिनिस्टर महाराष्ट्र उद्धव ठाकरे ने कही। पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो, आपण हातपाय गाडून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही। जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणारच, जिंकायचंच ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो आहोत। आज सुद्धा मी जे काय आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे, एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे। ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय, कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते। ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे, औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे। आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्य सुविधा आणखीन वाढवतो आहोत। मुंबईत वाढवतोय, विदर्भात वाढवतोय, पुण्यात वाढवतोय, सगळीकडे वाढवतो आहोत। जिथे जिथे जे जे करता येणं शक्य असेल ते आपण सगळे मिळून करतो आहोत। मग तिकडे ऑक्सिजनचे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, व्हेंटिलेटर्स वाढवण्याची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, आयसोलेशन बेड्स वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवतो आहोत, क्वारंटाईन वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवतो आहोत। पण हे एकतर्फी झालं। एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून दोन गोष्टी आहेत। ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लागणार। डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत। आत्ता नवीन जे विद्यार्थी आपले उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपण आवाहन करतो आहोत की तुम्ही पण या, त्यांची सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत, त्यांना सुद्धा आपल्यासाठी आपल्यासोबत घेणार आहोत। त्याचबरोबरीने मी जसं गेल्या वर्षी एक आवाहन केलं होतं की निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी तसे निवृत्त होतच नाहीत, पण परिचारिका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला, नुसतं मदतीला नाही मी म्हणत, लढायला पुढे या, लढण्यासाठी पुढे या। सर्व स्वयंसेवी संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता वेळ आलेली आहे, तुम्ही सुद्धा या। जे जे आपण करता येणं शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल ते करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या। बांधवांनो आणि भगिनींनो, ही उणी काढण्याची वेळ नाही आहे। मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं, सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे
की उणीधुणी काढत बसू नका. आता जर का उणीधुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ नाही करणार. राजकारण आपण वृत्तपत्रात वाचलं की माननीय पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगा की आत्ता राजकारण बाजूला ठेवा. हे फार मोठं संकट आहे. आपण एकत्र येऊन जर का लढलो नाही, जर आपण याला साथ म्हणत असू तर आपण सुद्धा एक साथ आलो पाहिजे, एक साथ लढलं पाहिजे, तरच या साथीवरती आपण विजय मिळवू शकतो. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला सांगितल्यानंतर नाईलाजाने मला काही गोष्टी ह्या थोड्याशा बंधनात्मक आपल्याला करावायला लागणार आहेत. आणि मला खात्री आहे की हे जे निर्बंध आपण लावतो आहोत हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहेत. मला आनंद होतोय असं कृपा करून समजू नका. मी गेले महिनाभर साधारणतः याची कल्पना देत आलेलो आहे की असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल. आपण तसं म्हटलं तर बराचसा वेळ चर्चेमध्ये आणि विचारविनिमयात घालवलेला आहे. त्याचप्रमाणे आणखीन काही योजना आहेत. मी आता हे वाचतो. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या 5 योजनेतील लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरता प्रत्येकी 1000 रुपये आर्थिक सहाय्य आपण आगाऊ देतो आहोत. म्हणजे आधी देतो आहोत, नंतर नाही, आत्ता आधी देतो आहोत. आणि ह्याचे साधारणतः लाभार्थी हे किमान 35 लाख आहेत. म्हणजे वरती मी जसं सांगितलं तुम्हाला की दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, काही निराधार महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, असंघटित क्षेत्रातील नागरिक आहेत, कामगार आहेत, रिक्षाचालक आहेत, आदिवासी समाज, यांच्यासाठी आपण 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ही योजना जाहीर केली. शिवभोजन आपण पुढचा महिनाभर मोफत देतो आहे. त्याच्यानंतर आता ह्या योजना त्याच्यात जो 1000 रुपयांचा जो देणं असतं आपण ते आगाऊ देतो आहोत. आणि त्याच्यात 35 लाख लोक आपण त्यांना एक नाही म्हटलं तरी आधार देतो आहोत. नंतर महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना 1500 रुपये हे 1500 रुपये आपण अर्थसहाय्य देतोय प्रत्येकी. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः 12 लाख पुन्हा लाभार्थी आहेत जे आपल्याकडे नोंदणीकृत आहेत. हे 1500 रुपये आपण त्या बांधकाम वर्गातील कामगारांना देतो आहे. घरेलू कामगार, आता हा एक वेगळा आपण हे करतोय. घरेलू कामगार जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक निधी देतो आहोत. म्हणजे हा सुद्धा एक मोठा वर्ग आहे तसा जो नोंदणीकृत आहे त्यांना आपण हा निधी देतो आहोत. त्याच्यानंतर आता पुन्हा तळहातावरती पोट हे ज्यांचं आहे तोच हा वर्ग आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडा वर्ग बाकी आहे, तो म्हणजे अधिकृत फेरीवाले. अधिकृत फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांसुद्धा आपण एका वेळचे 1500 रुपये प्रत्येकी देतो आहोत. फेरीवाल्यांसाठी जे अधिकृत नोंदणीकृत आहेत फेरीवाले त्यांना देतो आहोत. आणि हे जे देणं आहे हे या फेरीवाल्यांची स्वनिधी योजनेत बँकांकडे नोंदणी असल्यामुळे बँकांमार्फत हे त्यांच्या बँकेत हा जो काही निधी आहे तो त्यांना हस्तांतरण दिलं. ह्याच्यामध्ये जवळपास 5 लाख लाभार्थी आहेत. तसंच आपले रिक्षाचालक आहेत. कारण सगळंच बंद केल्यानंतर रिक्षाचालकांनी काय करायचं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे परवानाधारक रिक्षाचालक आहेत त्या रिक्षाचालकांना सुद्धा एका वेळचं आपण 1500 रुपये हे देतो आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 12 लाख लाभार्थी आहेत. म्हणजे तुम्ही बघत जा 7 कोटी 35 लाख 12 लाख 5 लाख 15 लाख आपण जे जे करता येणं शक्य असेल ते करतो आहोत. माझ्या आदिवासी समाजासाठी सुद्धा खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब आपण एका वेळेचं 2000 रुपये हे आर्थिक सहाय्य देतो आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आता लाभार्थी 12 लाख आहेत. म्हणजे आपण जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं करतो आहोत. हे आत्ताच्या घडीला हे आपण जे पटकन करता येणं शक्य आहे ते करतो आहोत.